नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 मधून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवाराने व त्यांच्या संपूर्ण पॅनलने बहुमताने दणदणीत विजय मिळवला आहे। या विजयामुळे प्रभाग क्रमांक 18 मध्ये परिवर्तनाची नवी सुरुवात झाली असून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवार व पॅनलने प्रभागातील मूलभूत प्रश्नांवर भर दिला होता। पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार तसेच सामाजिक न्याय व समानतेचे मुद्दे त्यांनी प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवले। वंचित घटक, सामान्य नागरिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आश्वासन देण्यात आले होते। या विश्वासावर नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसच्या पॅनलला कौल दिला। मतमोजणी अंती अधिकृत उमेदवारांसह संपूर्ण पॅनलने स्पष्ट बहुमत मिळवत विजय संपादन केला। निकाल जाहीर होताच कार्यकर्ते आणि समर्थकांनी जल्लोष करत आनंद साजरा केला। फटाके फोडून एकमेकांना मिठाई भरवून आणि घोषणा देत विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला। प्रभागातील नागरिकांनीही विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळात विकासात्मक कार्याची अपेक्षा व्यक्त केली। विजयानंतर बोलताना उमेदवारांनी हा विजय प्रभागातील सर्वसामान्य जनतेचा असल्याचे सांगितले। नागरिकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कारभार केला जाईल असे त्यांनी नमूद केले। तसेच प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्न केले जातील असा निर्धार व्यक्त केला। या विजयामुळे प्रभाग क्रमांक 18 मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पार्टीचे राजकीय बळ वाढले असून आगामी काळात महानगरपालिकेच्या कारभारावर त्यांचा सकारात्मक प्रभाव पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। यांच्या वतीनं हार्दिक आभार, धन्यवाद।
भैयासाहेब आंबेडकर नगर गंगाच्या पंचशीलचा या सर्व भागातल्या लोकांनी मी काय घातच श्रीमंत होतो, मी गरीब माणूस होतो, मी तुम्हाला काही देऊ शकलो नाही, तरी पण तुम्ही मला एवढ्या भरभरून लोकांनी निवडून दिला. कित्येक लोकांनी माझ्या पैसे सुद्धा आणले, कित्येक लोकांना मला पैसे सुद्धा आणून दिले. एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये मी निवडणूक लढवली, परंतु आपल्या सर्व लोकांच्या प्रेमामुळं आणि सर्वांच्या आशीर्वादामुळं आज मी त्याला टाकलं. कारण त्या एवढ्या गमिनीत होता की मी 30-35 वर्षापासून आलो. मी सगळ्यात पैशाला तुम्ही सगळ्या लोकांनी दाखवून दिलं की पैसाच काही नसतो, माणुसकी असते. आणि त्या गमिनी लोकांना त्यांची जागा दाखवली. आज जबाबदार नावाचं राजकारण आज या ठिकाणी संपलेलं आहे. 20 वर्षापासून राजकारण करतो, 25 वर्षापासून मी पडलो. माझं मी मैदान सोडलं नाही. माझा गायब होता, आता आजपासून त्यांना गायब. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद होता. मी तुमच्या प्रत्येकाच्या सुखात दुःखात आणि अडचणीमध्ये शब्द देतो. मी 24 तास सेवादारमध्ये राहून मी तुमची सेवा करेन. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये इतिहास बनवला. सभापती, महापौर, काँग्रेस पक्षाकडून मोठे मोठे पदे घेऊन करोडो रुपये कमवले, परंतु त्या काँग्रेस पक्षाला बैमान झालेल्या लोकांनी जागा दाखवली. आज स्वतः बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी माझ्या खाना लावून आज मतदान घेतलं. खास करून मुंबईच्या लोकांना म्हणून लागला की ते आणि त्याचा प्रश्न तुमचा रस्ता बंद करणार आहे. मित्रांनो, असं काहीच नाही. आज आम्हाला भिंगड मधून सुद्धा अर्धे मतं मिळाले. मी भिंगड मध्ये 4 सुद्धा प्रतिनिधी केलेला, परंतु अर्धे मतं मला मिळाले. तिथं ही किल्ला बाळासाहेब आंबेडकरांची आमच्या चिंतेवर आज 8 दिवसापासून निर्णय फिरवले. लोकांना पटून सांगितलं त्यांना. मी त्यांचा विशेष करून आभार मानतो की त्यांनी माझ्यासाठी हात दिवस आपल्या काही महत्वाचे. आमचा पुढचा पक्ष आज माझ्या विजयामध्ये यांचा सिंहाचा होता. असे वंचित बहुजन आघाडीचे कितीतरी कार्यकर्ते येतो. माझे जुना गावाचे सगळे मित्र, आमचे पत्रकार दीपक सातोरे, बंधू बाळू बरोबर, संतोष नरवाडे, झाके पैलवान, संतोष नरवाडे, असे कितीतरी कार्यकर्ते आज 1 महिन्यापासून असे रात्र दिवस करून आपल्यासाठी लढत आहेत. मित्रांनो, ही लढाई आज आपण जिंकलो या सगळ्या आमच्या प्रेमामुळे. आणि अखिलाचा वेळ अशी आली होती की मला निवडणुकीतून हात टेकण्याची वेळ आली होती. मला ये दादाजी बोला खत्म होगा तुम्हारा भाव, खत्म होगा, उसके पास 1 रुपया मिले. ये माझा भाव है. आखरीच्या दिवशी मला आज शशिकांत भुजबळ आणि राहुल मुसवाचा यांचा मी आयुष्यभर उपकार विसरणार नाही. सगळ्या बांधवांनी म्हणजे माता भगिनी इथे जमल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि भाऊला असे प्रेम दिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद करतो. शिवशक्तीनगर बस स्टँड एरियामधून भाऊला 3,000ची लीड आहे. बाकी भाई सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून काम केले. मी त्याच्या भिंगाट मध्ये प्रत्येक सगळ्याला सांगलो. मी तुमच्या रमेश भाऊच्या काही मध्यस्थ असेल तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला माफी मागतो. एकदा रमेश भाऊच्या मागं खांद्याला खांदा जेवढे आपल्या जवळचे होते त्याला आपल्याला ऐकून अर्ध्याला मतदान केलं. आणि मी भिंगाटवासियांच्या मनापासून धन्यवाद करतो. आणि रमेश भाऊचा तुमच्या इथून
या ठिकाणी भाऊचा विजय हा ऐतिहासिक आहे, यात काय दुमत नाही. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विकत घेण्यासाठी खरं सांगतो बोल्या लागल्या होत्या बोल्या. पण मी पंकज हातकर मी म्हणलो बाळासाहेब आंबेडकर जे सांगतील ते धोरण आणि तेच शब्द राहील. मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ राहील, कारण की माझ्या वार्डामध्ये मी भाऊ सोबत आहे. मला पण मी माझा स्वाभिमान निघला नाही. कोणत्या घोसडीचा मला पंकज हातकर विकला जरा तोंडावर फाईट मारत झाले. प्रकाश येवले यांचे सुद्धा मी विशेष आभार मानतो, कारण येवले साहेबांनी सुद्धा गेल्या 15 दिवसापासून खूप मेहनत घेतली. त्यांनी जरी पट्यावर नसले तर पट्याच्या मागे राहून त्यांनी खूप केलं. आमचे धोवन मामा यांनी सुद्धा 15-20 दिवसापासून आमच्यासाठी खूप मेहनत घेतली. आमचे भीमा खाडे पंचशील नगरमध्ये राहतात, त्यांनी सुद्धा दादासाहेब गावडे असे मी आपण आजकाल आज पूर्ण घेऊन 10 दिवस 15 दिवस माझ्यासाठी इथं राहिला. असे कितीतरी आमच्या प्रमुख असतात. आज 15 दिवस झाले पाणीच्या लोकांनी माझ्यासाठी मेहनत करतो. असे काही जुळाभावाचे लोक आहेत, त्याच्यामुळे आज एवढा विजय झालेला आहे. हा विजय हा सगळं माझ्या मित्रांचा, माझ्या जनतेचा, माझ्या मायमाऊलीचा आहे. हमारे 4 निकल के कांग्रेस यहाँ से मिलता भैया।